सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या एकाच छताखाली सुटाव्यात आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेताना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत या उद्देशाने गोंदियात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते। शहरातील टीबी टोली मैदानावर पार पडलेल्या या शिबिरासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते। गोंदिया शहरातील टीबी टोली मैदानावर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या शिबिराच्या माध्यमातून जातीचे दाखले, 7/12 उतारा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी यांसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते। हजारो नागरिकांनी या संधीचा फायदा घेत आपल्या प्रलंबित तक्रारी आणि अर्जांवर तात्काळ निकाल मिळवला। महसूल मंत्र्यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाने हे शिबिर यशस्वी झाले। तहसीलदार शमशेर पठाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक विभागाचा समन्वय साधत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या शिबिरामुळे केवळ वेळच वाचली नाही, तर पारदर्शक पद्धतीने नागरिकांची कामे मार्गी लागली। महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वात उत्तम आणि शिस्तबद्ध शिबिर गोंदियात पार पडले, अशा शब्दात नामदार बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले। प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या या महाराजस्व अभियानाला गोंदियात मोठे यश मिळाले असून त्यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे। महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे आमदार श्री विनोद अग्रवाल, श्री विजय टांगडाले, संजय पुराम यांच्या वतीने आणि खास करून विनोद अग्रवालजींनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि टीम, पोलीस अधीक्षक आणि टीम यांनी बसून या शिबिराच्या माध्यमातून 25,000 परिवारांना 48 योजनेचा लाभ या अभियानामध्ये देण्याचा निर्णय केला। मी या शिबिराला जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम हे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या शिबिराच्या माध्यमातून या जनतेला संपूर्ण सेवा देण्याचं काम केला। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार जे आमचं सरकार आहे, या माध्यमातून गतिमान सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी प्रशासन आणि सरकारची आहे, ते आम्ही पूर्ण करतो आहे। आज मला आनंद आहे, आमच्या महसूल विभाग आणि सर्व विभाग मिळून आज जवळपास श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुकास्तरीय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला होता आणि जवळपास 10,000 लोकांना प्रत्यक्ष लाभ या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे आणि यावर्षी आम्ही टार्गेट केलेलं आहे की यावर्षी कमीत कमी 25,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना प्रत्यक्ष लाभ आम्ही देणार आहोत। जवळपास 7,000 लोकांना शहरी भागामध्ये सुद्धा आम्ही पट्टे वाटप करणार आहोत। 5,000 लोकांना या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वाटप झालेले आहेत। अजून अनेक लोक शिल्लक आहेत, अजून बहुत साऱ्या योजनांचे लाभ आहेत। या सर्व योजना मिळून यावर्षी 25,000चा शिखर आम्ही गाठणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिबिर अभियान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि याची दखलसुद्धा माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे शिबिर सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावे याकरता ते सुद्धा पुढाकार घेणार आहेत। त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे ते आज आले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शासन प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि 10,000 लोकांना आज लाभ देत आहोत। आज गोंदिया या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर तालुकास्तरीय या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री
श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथीमध्ये सन्माननीय राज्यसभा खासदार श्री प्रफुल्लजी पटेल, गोंदिया विधानसभाचे आमदार श्री विनोदजी अग्रवाल, तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयजी रांगडाले, तसेच आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजयजी कुराम, तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया तालुक्याचा हा तालुकास्तरीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. या शिबिराचा केंद्रबिंदू म्हणजे आपण ग्रामीण भागातील 4190 इतक्या लाभार्थ्यांना आपण पट्टे वाटपाचं काम, बहुधा हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पट्टे वाटप एका दिवसातलं एका तालुक्याचं आहे. तर हा आमचा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. सोबतच मागच्या वर्षभरामध्ये महसूल विभागाने जे शासन निर्णय घेतले महत्त्वाचे, त्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी आहेत, विशेष करून तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, वन टाईम जो प्रीमियम भरायचा आहे नेट टॅक्सचा, त्याचे लाभार्थी वर्ग 2 वर्ग 1 विदर्भातली जे भूमिधारी जमिनी आहेत त्या लाभार्थ्यांना सातबारा दुरुस्त करून वाटप करणे, कलम 155 अंतर्गत लोक अदालतीच्या माध्यमातून सातबारा दुरुस्त करून त्या त्यांचं वाटप करणे, सिंधी समाजाचे पट्टे वाटप करणे, तसेच शहरातील जवळपास 100 लाभार्थ्यांना देखील पट्टे वाटपाचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच गोंदिया तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक असं 24,100 ब्रास इतकं घरकुल लाभार्थ्यांना मोफत टिपी वाटपाचं काम वर्षभरामध्ये झालेलं आहे. आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात या शिबिराच्या माध्यमातून आपण 200 लाभार्थ्यांना 1000 ब्रास रेती टिपी पासेसचं मोफत वाटप आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण केलेलं आहे. तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, बाकी जे महसूल विषयक जे प्रलंबित फेरफार असतील ते देखील निकाली काढण्याचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच या शिबिरस्थळी एकूण 48 स्टॉल वेगवेगळ्या विभागाचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि या सर्व माध्यमातून जवळपास 8 ते 9 हजार लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ आज या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.